तामिळनाडूत महिलांसह ट्रान्सजेंडर नागरिकांसाठी मोठ्या घोषणा. गरीब कुटुंबांना वर्षाला 3 मोफत LPG सिलेंडर, महिलांचा मोफत बस प्रवासही विस्तारणार. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी विधानसभा अधिवेशनामध्ये जनतेसाठी मोठ्या कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना वर्षाला 3 मोफत LPG सिलेंडर, ट्रान्सजेंडर व्यक्तींना मोफत बस प्रवास तसंच महिलांच्या मोफत बस प्रवासाची व्याप्ती वाढवण्याची घोषणा यामध्ये करण्यात आली. अन्नपूर्णी सुपर 6 या योजनेअंतर्गत वार्षिक 2,50,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना वर्षाला 3 LPG सिलेंडरच्या खर्चाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. ही योजना पोंगल 2027 पासून लागू होणार असून राज्यातील तब्बल 1,30,00,000 कुटुंबांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. या योजनेसाठी सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे 4,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान ट्रान्सजेंडर नागरिकांसाठी सरकारी बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधाही मुख्यमंत्री विजय थलपती यांनी जाहीर केली. महिलांसाठीच्या वेटरी पयनम या मोफत बस प्रवास योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. आता महिलांना केवळ सामान्य बसमध्येच नव्हे तर एक्सप्रेस, LSS आणि डिलक्स बसमध्येही मोफत प्रवास करता येणार आहे. तसंच आंतरजिल्हा आणि डोंगराळ भागातील बस सेवामध्ये या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. ही विस्तारित योजना 2 ऑक्टोबर पासून लागू होणार असून त्यासाठी राज्य सरकारला दरवर्षी सुमारे 6,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार आहे. याशिवाय चेन्नईजवळील परंदूर विमानतळ प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री विजय थलपती यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. शेतकरी आणि स्थानिक नागरिकांचे विस्थापन होणार असेल तर या ठिकाणी विमानतळ उभारला जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. पर्यायी जागांचा सरकारकडून विचार सुरू आहे. दरम्यान चेन्नईच्या मेनंबक्कम येथील विद्यमान विमानतळावर नवीन टर्मिनल 5 उभारण्याची घोषणाही करण्यात आली आहे. मोफत LPG, महिलांना विस्तारित मोफत प्रवास आणि ट्रान्सजेंडर नागरिकांसाठी मोफत बस सेवा. तामिळनाडू सरकारच्या या घोषणांकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं. मी सुफी सय्यद, प्रसार माध्यम जस्ट लुक न्यूज इंडिया.